नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 26 मे रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी रविवार आहे आणि वैशाख महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या ह्या संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. या वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण करत असतो, काही उपाय करत असतो, सेवा करत असतो आणि ह्या सर्व केलेल्या उपायांचं सेवेचं फळ आपल्याला हे 100% मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्यातील दोष निघून जाण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे. जर का तुम्ही ही एक वस्तू टाकून अंघोळ केली तर बघा, तुमच्यातील सर्व दोष हे निघून जातील. तुमच्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल. तुम्हाला काही बाहेरच्या बाधा झाल्या असतील तर त्या देखील निघून जातील. काही दोष असतील तर ते दोष देखील निघून जातील. असं म्हणतात की ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती असलेले दोष, आपल्यात असलेले दोष हे निघून जातात आणि आपण काही सेवा उपाय करतो तर याचं 100% फळ हे आपल्याला मिळत असतं. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून याने अंघोळ करायची आहे. आता बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे. तुम्ही जर का स्वामी समर्थांच्या केंद्रात जात असाल किंवा स्वामी सेवा करत असाल तर तुम्हाला पंचगव्य म्हणजे काय हे माहिती असेल. आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठामध्ये पंचगव्याची एक पुडी भेटत असते. बघा, ही पुडी आणायची आहे आणि यातली पावडर आपल्याला ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे. किंवा तुम्ही ही पावडर उठण्यासारखी अंगाला चोळून देखील तुम्ही अंघोळ याने करू शकतात. जर का तुमच्याकडे पंचगव्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर टाकू शकतात किंवा थोडंसं गंगाजल देखील तुम्ही टाकू शकतात. जर का तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही 1 चमचा अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत देखील टाकू शकतात. बघा, जर का तुमच्याकडे पंचगव्य नसेल तर तुम्ही 1 चमचा पंचामृत किंवा 1 चमचा तुम्ही कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे. जाड मिठामुळे आपले दोष कमी होतात, आपल्यातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि बघा, आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजेच आपल्याला असं खूप छान वाटत असतं. म्हणून आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे. त्याचप्रमाणे आपला गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी तुम्ही चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. तुमच्याकडे जर का एवढ्या वस्तू नसेल तर तुम्ही पंचगव्य टाकून जरी या पाण्याने अंघोळ केली तरी चालणार आहे. किंवा मग तुम्ही गोमतीर पाणी जरी टाकलं तरी चालणार आहे. गोमतीर पाणी नसेल तर तुम्ही गुलाब पाणी टाका, गुलाबजल टाका किंवा तुमच्याकडे जर का एखाद्या पवित्र नदीचं गंगाजल असेल तर तुम्ही ते गंगाजल टाकून देखील तुम्ही अंघोळ करू शकतात. तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीला या पद्धतीने अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही या वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला आपण मुलांसाठी आणि आपल्यासाठी आणखीन कोणते कोणते उपाय करू शकतो याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आणि अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.